रायगड म्हणजे भाताचं कोठार, तुरीच्या रांगा बांधाच्या काठी, जिताड्याचं कालवण आणि चिंबोरीचा झणझणीत रस्सा. पण अलिबागचा पांढरा कांदाही तितकाच भाव खातो. देश विदेशातील पर्यटकांमध्ये या कांदा भुरळ घालतो. असा हा पांढरा कांदा आकार घेतोय. चला तर जाणून घेऊया कार्ले गावातील प्रगतशील शेतकऱ्याची ही कथा. अलिबाग तालुक्यातील कार्ले गावातील प्रगतशील शेतकरी सतीश म्हात्रे दरवर्षी पांढऱ्या कांद्याची लागवड करतात. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी कांद्याची लागवड केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी शेती केली आहे. ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची फवारणी व रोजचं हवामान कसं आहे ते जाणून बदल करणे, या साऱ्या गोष्टी म्हात्रे करत असतात. अलिबाग तालुका कृषी विभाग व जिल्हा कृषी अधीक्षक व त्यांचे सहकारी यांचं तसंच शास्त्रज्ञांचं सहकार्य यांना लाभतं. गेली अनेक वर्ष पांढऱ्या कांद्याचं उत्पादन रायगडात मुबलक प्रमाणात होतं. मुंबई, नवी मुंबई, पुणे इथून MPSC मार्केटमधून या पांढऱ्या कांद्याला मागणी आहे. हा कांदा लागवडीपासून काढेपर्यंत बरीच मेहनत घ्यावी लागते असं म्हात्रे सांगतात. मात्र स्थानिक महिलांना रोजीरोटी मिळते हेही नसे थोडके. अलिबाग तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सतीश म्हात्रे यांनी पांढरा कांदा उत्पादनात गेली अनेक वर्ष चांगली प्रगती केली आहे. आज त्यांनी लागवड केली आहे. त्या लागवडी संदर्भात आपल्या समोर स्वतः आहेत. तर म्हात्रे सर, काय सांगू शकताय? मी आता 14 नोव्हेंबर कांदे काढले. 14 नोव्हेंबरला लागवड तर जवळजवळ तो जानेवारीच्या 8 तारखेला कांदा बाजारात येईल. पण एक नवीन तंत्रज्ञान 2 वर्ष वापरतो मी. एक रेन पाईपवर 2 वर्ष कांदा करतो. याच्यातनं पाण्याची आणि मजुराची बचण्याचा फायदा होतो. रेन पाईपद्वारे उत्पन्नात पण चांगल्या प्रकारे उत्पन्नात पण भर पडते. उत्पन्न वाढतं आणि कांद्याला पाहिजे एवढं नेमकंच पाणी मिळतं. या वर्षाचं वातावरण निर्मित वर्षाचा सध्या तरी वातावरण पोषक आहे. तरी आता किती एकर मध्ये साधारण केलं? जवळजवळ माझा एकरभर कांदा लावला. मग बाजारात साधारण कांदा मग जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत तरी कांदा मार्केटला येईल. कांदा टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.